तर पुन्हा आपण एकदा पुण्यामधली दृश्य पाहतोय। पुण्यामध्ये जोरदार आक्रमक भाजपचे कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळत आहेत। महापौर सुद्धा तिथे पोहोचलेले आहेत आणि भाजपकडून जोरदार निषेध नोंदवला जातोय। हर्षवर्धन सपकाळ यांनी तत्काळ माफी मागायला हवी आणि त्याचबरोबर काँग्रेसने त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सुद्धा केली जाते। मी त्यांना सांगते, इथे आलेला सर्व मावळा शिवभक्त आई जिजाऊच्या लेकी, अरे आमच्या धमन्यांमध्ये हिंदूंचं रक्त आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा। हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा। हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा। आमच्या मावळ्यांच्या आणि आमच्या सगळ्यांच्या धमन्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत, आई जिजाऊ आहे। आणि तुम्ही कोण आहात आता हे सिद्ध करा। तुम्ही आमच्या शिवरायांची तुलना तुम्ही कोणाशी करताय, कोणाच्या पंक्तीत बसवताय? ज्यांचा इतिहास धर्मांतराचा आहे, ज्यांचा इतिहास आपली मंदिरं पाडण्याचा आहे, अशा माणसाशी तुम्ही तुलना करताय। किती तुम्हाला बोलावं तेवढं कमी आहे। अरे माफी मागा, जनतेची या रयतेची माफी मागा, या सर्व शिवभक्तांची माफी मागा। बाहेर या।